नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 34 ऐकल्याने व वाचल्याने जर तुमच्या आयुष्यात अडथळे येत असतील, कामात यश मिळत नसेल, तर या अध्यायात लपलेले आहे तुमच्या सर्व संकटांचं समाधान. या अध्यायामुळे प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश यातून मिळतो. तर ऐका, वीरभद्राला गोरक्षाने परत जिवंत केले. मच्छिंद्र पुन्हा मूळ देहात. अडबंगनाथ व धर्मनाथाला दीक्षा. रेवण दत्तात्रय भेट. वाताकर्षण आणि अग्निअस्त्राचा प्रभावी वापर करून मच्छिंद्राने वीरभद्राला जाळून टाकले होते. आपल्या पुत्राची राख झाल्याचे पाहून शंकर दुःखी झाले. ते शोक करू लागले. बद्रिकाश्रमात शंकराने आपली योग्य काळजी घेतल्याचे गोरक्षाला स्मरण झाले. वीरभद्राला मारून आपण शंकरांना दुखावले याचे त्याला वाईट वाटले. म्हणून तो शंकराजवळ गेला. त्यांना नमस्कार करून क्षमायाचना करीत म्हणाला, जर वीरभद्राच्या अस्थी सापडल्या तर मी त्याला पुन्हा जिवंत करीन. म्हणून शंकर त्याला घेऊन युद्धभूमीवर गेले. तेव्हा वीरभद्राच्या अस्थीतून शंकर असा जप सतत चालू असल्यामुळे त्यांनी लगेच त्या अस्थी ओळखल्या. त्या विखुरलेल्या अस्थी त्यांनी गोळा केल्या. लगेच गोरक्षाने संजीवनी मंत्राद्वारे वीरभद्राला जिवंत केले. वीरभद्र आपल्यासमोर गोरक्षाला पाहताच संतापला. माझे खडक कोठे आहे असे ओरडला. शंकर जवळच होते. त्यांनी आपल्या पुत्राची समजूत काढली, त्याला शांत केले आणि त्या दोघांची एकमेकांशी मैत्री करून दिली. आकाशात कोट्यवधी गण वातचक्रात गरगर फिरत होते. शंकराला पाहताच ते स्थिर झाले. लगेच शंकराला वंदन करून ते परत कैलासावर गेले. त्यानंतर गोरक्ष मच्छिंद्राच्या देहातील अस्थी, चर्म आदींचे कण घेऊन काशी क्षेत्रात परतला. त्या शिवालयामध्ये तो आला असताना त्रिविक्रमाच्या रूपातील मच्छिंद्रही त्याला तेथे येऊन भेटला. तेव्हा आपल्या मूळ देहाचे झालेले छोटे छोटे कणही त्याने पाहिले. तो गोरक्षाला म्हणाला, आता फक्त काहीच दिवस थांब. धर्मनाथाचा लवकरच राज्याभिषेक करून लगेचच येतो. मच्छिंद्रालाही आपल्या मूळ देहामध्ये येण्याची उत्सुकता होतीच. मच्छिंद्र उचित काळ येताच प्रधानाला म्हणाला, धर्मनाथ आता 10-11 वर्षांचा झाला आहे. त्याला युवराजपद द्यायला हवे. प्रधानांनाही हा विचार पटला. धर्मनाथाला युवराजपदाचा अभिषेक करण्याचा दिवस ठरला. त्या दिवशी संपूर्ण काशीनगर उत्साहित झाले होते. युवराज्याभिषेकाने रेवती राणी आनंदित झाली. सर्वांनी धर्मनाथाचे कौतुक केले. त्याचा स्वभाव खूप चांगला होता. गोरक्ष मच्छिंद्राची आता आतुरतेने वाट पाहू लागला. मच्छिंद्राचा देह पाहून पुजारीण तर अवाकच झाली. गोरक्षाने वीरभद्राचा पराभव करून हा देह मिळविल्याचे तिला जेव्हा कळले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. चौरंगीशी बोलताना तिला त्याचीही कथा समजली. त्यामुळे हे योगी असामान्य असल्याची तिला खात्री पटली. राजवाड्यात राणी रेवतीला देखील हेरांकडून मच्छिंद्राच्या देहाबद्दल कळल्यामुळे तिला परत भीती वाटू लागली. एका रात्री झोपलेला त्रिविक्रम दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. त्यामुळे रेवती काय समजायचे ती समजली. राजाच्या मृत्यूची बातमी सर्व नगरात वेगाने पसरली. धर्मनाथ रडू लागला. तिकडे मच्छिंद्र सूक्ष्म रूपात शिवालयात गेला. त्यावेळी शंकरपिंडीसमोर त्याचा देह ठेवून गोरक्षण संजीवनी मंत्र म्हणत होता. त्यामुळे ते सर्व तुकडे एक होऊन पुन्हा देह पहिल्यासारखा झाला. मच्छिंद्राने आपला मूळ देहात प्रवेश केला. लगेच त्याने गोरक्षाला व चौरंगीला आलिंगन दिले. पुजारणीला दर्शन सुख दिले. राजवाड्यात रडणाऱ्या धर्मनाथाला रेवतीने सर्व वस्तुस्थिती सांगितली. मच्छिंद्रनाथ हाच तुझा खरा पिता आहे. तो शिवालयात आहे. आपण तिथे जाऊ असे सांगून ती त्याला घेऊन शिवालयात गेली. तिने गोरक्षाची क्षमा मागितली
आपल्या मुलाला धर्मनाथाला शंकरपिंडीसमोर व मच्छिंद्रांसमोर दंडवत घालायला लावले. दरम्यान लोकांनी वृद्ध त्रिविक्रम राजाचे शव स्मशानात आणले. धर्मनाथाने तेथे जाऊन त्याच्यावर अग्निसंस्कार केले. रेवतीने विनंती करून मच्छिंद्राला राजवाड्यात नेले. तेव्हा मच्छिंद्र आपल्या समवेत गोरक्ष व चौरंगीला घेऊन राजवाड्यात गेला. ते तिघेजण महिनाभर तेथे राहिले. त्यानंतर ते पुढच्या तीर्थयात्रेसाठी निघाले. तेव्हा धर्मनाथाने मलाही तुमच्याबरोबर न्या असे म्हणत मोठ्याने रडायला सुरुवात केली. तेव्हा मच्छिंद्र त्याला म्हणाला, तू आता आईची सेवा कर, प्रधानाच्या सल्ल्यानुसार योग्य राज्यकारभार कर. आम्ही 12 वर्षानंतर परत येऊ, तेव्हा हा गोरक्ष तुला दीक्षा देईल. माणिक अडबंगनाथ होतो. त्यानंतर ते तिघेजण तीर्थयात्रेसाठी तेथून बाहेर पडले. वाटेत गोरक्षाने मच्छिंद्राला माणिकची गोष्ट सांगितली. गोदातीरी भामानगराजवळ जेव्हा ते आले तेव्हा गोरक्ष मच्छिंद्राला एका दिशेकडे बोट दाखवत म्हणाला, गुरु महाराज, त्या शेताच्या बांधावर एक अशक्त तरुण उभा दिसतो ना, तोच माणिक बरं का. तेव्हा ते तिघे त्याच्याजवळ गेले. मच्छिंद्र त्याला म्हणाला, माणिक, तू चांगले तप केले आहेस, आता ते पूर्ण कर. तेव्हा माणिक म्हणाला, तुम्हाला काय करायचे आहे, उगाच खोटी स्तुती करू नका, चला पुढे चालू लागा. ते ऐकताच तिघेही गप्प झाले आणि त्यांच्यापासून थोडे लांब झाले. तेव्हा मी एका युक्तीने त्याला ताळ्यावर आणतो असे म्हणून गोरक्ष एकटाच त्याच्याकडे गेला. त्याच्याजवळ जाऊन तो म्हणाला, वा, केवढे हे तप, धन्य हा तपस्वी. जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी आता याचे शिष्यत्व पत्करले पाहिजे. ते ऐकताच माणिक म्हणाला, मला कशासाठी गुरु करतोस, उलट तूच माझा गुरु हो आणि मला उपदेश दे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा असे म्हणून गोरक्षाने माणिकच्या कानात एक मंत्र म्हटला. त्यामुळे त्याचे अज्ञान दूर होऊन तो ब्रह्मज्ञ झाला. त्याचबरोबर गोरक्षाने शक्तिमंत्राद्वारे त्याच्या शरीरात ताकद निर्माण केली. लगेच माणिक गोरक्ष व मच्छिंद्राच्या पाया पडला. तेव्हा मच्छिंद्र कौतुकाने त्याला म्हणाला, तू आडमुठा आहेस, माणिक नाव तुला शोभत नाही. दीक्षा देऊन आपण तुझे नाव अडबंगनाथ ठेवूया. त्यानंतर त्याने त्याला विधिवत दीक्षा दिली. झोळी, कुबडी इत्यादी साधने देऊन त्याचे नाव अडबंगनाथ ठेवले. चौरंगीनाथाबरोबर त्यालाही मच्छिंद्र व गोरक्षाने सर्व विद्यात निष्णात केले, सिद्ध केले. धर्मनाथाला दीक्षा. त्या चौघांची तीर्थयात्रेत 12 वर्षे गेली. त्यानंतर ते चौघे काशीमध्ये आले. धर्मनाथ आता चांगला मोठा समंजस झालेला होता. त्याला एक मुलगा झाला होता. मुद्दामच त्याचे नाव त्रिविक्रम ठेवण्यात आले होते. धर्मनाथ त्वरेने त्या चौघांच्या स्वागतासाठी पुढे झाला. त्याने सर्वांना राजवाड्यात नेऊन त्यांची पूजा करून आदरपूर्वक सन्मान केला. तो गोरक्षनाथांना म्हणाला, मी 12 वर्ष वाट पाहतोय, आता तरी मला दीक्षा देणार ना. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, अगोदर तुझ्या मुलाला राज्याभिषेक कर, मग दीक्षेचे ठरवूया. तेव्हा धर्मनाथाने पुत्र त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला. त्याला राज्यावर बसवले. त्यानंतर माघ शुद्ध द्वितीयेची तिथी दीक्षेसाठी ठरली. या दिवशी धर्मनाथाने मोठा समारंभ केला. त्यात भोजनातील प्रत्येक पंक्तीतील नागरिकाला गोरक्षाने आपल्या हाताने भरविले. देवगणही त्या समारंभाला हजर होते. तेव्हा देवांनी आपली इच्छा सांगितली. दरवर्षी या समारंभाची आठवण म्हणून माघ शुद्ध द्वितीयेला असा समारंभ करावा. त्या तिथीला धर्मनाथ बीज असे म्हणावे. बीजेच्या दिवशी जो माणूस असा समारंभ करून अन्नदान करील त्याच्या घरी कधी संकटे, आधिव्याधी येणार नाहीत. देवांच्या इच्छेला गोरक्षनाथाने मान्यता दिली. लगेच किमयागिरी या ग्रंथात त्याने धर्मनाथ बीजेच्या दिवशी अन्नदानाचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मीचा वरदहस्त राहील असे वचन नोंदवले. या मोठ्या समारंभानंतर धर्मनाथाने राज्यत्याग केला.
तेथून पुढे आता 4 ऐवजी 5 नाथ तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. रेवणनाथ कथा. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्यावेळी त्याचे थोडे तेज रेवा नदीच्या काठावर पडले होते. नवनारायणांपैकी चमस नारायणाला आपला अवतार घ्यायचा होता, म्हणून त्यांनी त्या तेजामध्ये अवतार घेतला. त्यांनी त्या तेजात आपला जीव घालताच रेवा नदीच्या काठावर एक छोटेसे बाळ निर्माण झाले. ते अत्यंत तेजस्वी होते. ते एकसारखे रडत होते. तेथून जाणाऱ्या सहनसारुक नावाच्या कुणब्याला त्या बाळाचे रडणे ऐकू आले, म्हणून तो त्याच्याजवळ गेला. दयेपोटी त्याने त्या मुलाला उचलून घरी आणले. त्याने आपल्या पत्नीला सर्व घटना सांगितली. तिलाही आनंद झाला. तिने लगेच त्या बाळाला पाळण्यात टाकून झोपविले. त्या दोघांना एक मुलगा होता. रेवा नदीच्या काठावर हा मुलगा सापडला असल्यामुळे त्यांनी त्याचे नाव रेवण ठेवले. हा मुलगा निश्चितच अवतारी असणार असे त्यांना सतत वाटत असे. तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. बापाबरोबर शेतात जाऊ लागला. 12व्या वर्षात त्याला शेतीची सर्व कामे येऊ लागली. एकदा पहाटे रेवण बैल रानात घेऊन जात होता. त्यावेळी चांदण्यामुळे रात्र असतानाही रस्ता चांगला दिसत होता. बैलांच्या गळातील घंटेचा आवाज होत होता. शेवटच्या बैलाला रेवण हो दादा असे पुकारत चालला होता. त्याच वेळेस पायात खडावा, हातात कमंडलू, अक्षमाला, झोळी, शुभ्र कौपीन, अंगाला गुंडळलेले एक वस्त्र, डोक्यावर पिंगट जटा, दाढी मिशाही पिंगट झालेल्या, सोन्यासारखं शरीर धारण केलेले अत्रिनंदन दत्तात्रय वायुवेगाने गिरनार पर्वताकडे चाललेले होते. त्यांना बैलाच्या मागे असणारा 12 वर्षांचा रेवण दिसला नाही. त्यांना बघून बैल बुजून बाजूला झाला. त्यामुळे ते थेट रेवणला धडकले. अडाणी रेवणसुद्धा दत्तस्पर्शाने प्रभावित झाला. त्याच्या मनावरील मोहमाया दूर झाली. त्याला आपल्या अवताराची कल्पना आली. ज्ञानाची प्राप्ती झाली. येथे अज्ञानात पडून राहू नये असे त्याला वाटले. दत्तस्पर्शाने तो उठून जागेवर उभा राहिला. तेव्हा दत्तात्रयांनी तू कोण आहेस विचारले. त्याबरोबर तो पटकन उत्तरला, तुम्ही सत्व, रज, तम यांची मूर्ती आहात. तुमच्या सत्वगुणांचा अंश म्हणून मी या देहात आहे. आता माझ्यावर कृपा करून मला उपदेश द्या. तुम्ही मला सनाथ करेपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. असे म्हणून रेवणने दत्तचरणांना मिठी मारली. त्याची भक्ती पाहून दत्तांनी कमंडलू खाली ठेवला. त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त फिरवला. रेवणने तप केलेले नाही. त्याच्याकडे ज्ञान नाही, भक्ती नाही, मनोजय नाही. आत्ता लगेच त्याच्यावर पूर्ण कृपा केली तर मोठा अनर्थ होईल. त्याचा अधिकार वाढल्यानंतर त्याला पूर्ण अनुग्रह देणे योग्य होईल. असा विचार करून दत्तात्रेयांनी रेवणला फक्त 1 सहस्रांश सिद्धी दिल्या. रेवणाचेही मिळालेल्या सिद्धींवर समाधान झाले. रेवण लगेच त्यांच्या पाया पडला. दत्तात्रयांनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्यांनी वायुवेगाने तेथून प्रयाण केले. तेव्हा आकाशात चंद्र लोप पावत चालला होता. पूर्व दिशा उजाडली. तारका अदृश्य झाल्या. गोंधळल्यामुळे बैल वाटेतच थांबले होते. सिद्धी मिळाल्यामुळे, दत्तात्रयांचे दर्शन झाल्यामुळे रेवणच्या अंगावर आनंदाचे रोमांच उठत होते. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.